निकेतन आणि किशोर. पहिला चेंडू अफलातून चेंडू पहा. उगाच नाही म्हणत मी, या ठिकाणी एक जबरदस्त फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, ऑल राऊंड परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला सुशील कडून. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदिशक्ती 11 ही टीम सुशील वरती पूर्णपणे निर्भर असते. पाहूया पुढचा चेंडू अनिकेतसाठी. आता मात्र या ठिकाणी जोरकास फाटका येतोय, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. वाईडिश मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेल्या दुहेरी धावा, 2 धावेने श्री गणेशा होतोय. या ठिकाणी गाढवली संघाचा आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी निकेतन आणि किशोर माने या 2 फलंदाजांकडून सलामी वीर आहेत. अफलातून गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. निलेशजी सोनकर यांच्याकडून क्षेत्ररक्षणाची सजावट अफलातून केली जाते. पाहूया, पहा थोडासा मुवमेंट पाहायला मिळते. इनकटर चेंडू या ठिकाणी सुशील कडून फेकले जात आहेत आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने या सर्व खेळाडूंची पारख आम्ही नक्कीच KSK प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, कारण दर्जेदार क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आपल्याला. पाहूया पुढचा चेंडू. हो, या ठिकाणी जोरदार फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र खाली तैनात आहे. वाईडी स्पीड विकेटला मात्र आपलातून जेल टिपला जातोय आणि या ठिकाणी मात्र निकेतन याची खेळी मात्र संपुष्टात येते. डीजे मास्टर या नक्कीच मधुर संगीत घेऊन युद्ध आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आदिशक्ती 11 पारसोड वर्सेस या ठिकाणी गाढवली 11 या 2 संघांमध्ये अनेक फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडला एकनाथ, नॉन स्ट्राईक एंडला किशोर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी येतोय प्रयाग आणि प्रयाग आपण पाहतोय. पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न किशोर मात्र धावेसाठी गेला होता, परंतु या ठिकाणी एकनाथने मात्र पाठीमागे पाठवलंय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. आणि मला वाटतं यानंतरची मॅच कोट्रोशी वर्सेस कुरोशी ब या 2 संघांमध्ये
खेळली जाणार आहे. कृषी बसंघाचे संघनायक सागर शिंदे, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. पाहूया पुण्याच्या सज्ज होतोय या ठिकाणी प्रयाग टू एकनाथ. या ठिकाणी उंच चेंडू जातोय, लांबी कमी आहे, त्या ठिकाणी सुशील मात्र आहे, परफेक्ट जेस केला जातोय आणि या ठिकाणी सिक्स आहे. आणि पा या ठिकाणी सुशीलचं पा खेळाडू वृत्ती पहा, या ठिकाणी स्वतः सांगतोय षटकार आहे. पंचांवरचं प्रेशर कमी केलं आणि खरोखर अशा या खेळाडूतीला सलाम असेल. सुशील एक मोठं नाव घेतलं जातं आणि या ठिकाणी मात्र एकनाथच्या बॅट मधून लगावला जातोय एक बिग 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 षटकार. डीजे प्रयाग टू एकनाथ. ओ जोरकास फटका खेळण्याचा प्रयत्न निलेश जी सोडकर पहा, या ठिकाणी काय अफलातून यष्टी रक्षण होत आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पाठीमागचा चेंडू पाहिला त्या ठिकाणी सुशीलनी जज केला होता, परंतु कुठेतरी सीमा रेषा त्या ठिकाणी टच झाली आणि नक्कीच त्याच्याकडून एक खेळाडू वृत्ती पाहिली, षटकार घोषित केला स्वतःच. परंतु पुढच्या चेंडूवरती मात्र प्रयाग आणि मात्र नक्कीच कमबॅक केलेला पाहायला मिळतंय. यष्टी रक्षण अफलातून दर्जेदार पाहायला मिळतंय. ओ पुन्हा एकदा पहा अफलातून चेंडू पहा, एकनाथ कुठेतरी ऑफ एसटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय, पंचांकडून नक्कीच हेरलं जात आहे. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. पाहिलं गेलं तसे मोठे गोलंदाज असतात, षटकाराने कुठे हडबडून जात नाहीत. पुढच्या चेंडूवरती कमबॅक करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असा विश्वास नक्कीच या गोलंदाजांमध्ये असतो. पाहूया प्रयाग पुन्हा सज्ज होतोय आता मात्र एकनाथ साठी. ओ हो आणि या ठिकाणी पंचांचं बोर्ड आकाशाकडे या ठिकाणी यष्टीचित केलं जात आहे. एकनाथ बॅक टू पवेलियन परततोय, अफलातून दर्जेदार यष्टी रक्षण. डीजे धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. यानंतर एक सूचना आहे, यानंतर 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी तापोळ आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेचे लॉट आता या ठिकाणी विक्रमजी धनावडे आपल्या समोर उपस्थित आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. केएसकेचे सर्व पदाधिकारी कोण कोण या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला काही दिसलं नाहीये, परंतु सर्वांनी या. सुजित मोरे असतील, त्यानंतर संतोष देसाई असतील, सिद्धेश सकपाळ, सर्व पदाधिकारी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. येणाऱ्या स्पर्धेचा या ठिकाणी लॉट उडवले जातील. जाऊया बॅक टू या ठिकाणी मैदानाकडे. या ठिकाणी जोरदार पूल केला जातोय. स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये खराब क्षेत्ररक्षण होते, चेंडू मात्र जातोय सीमा रेसे पार. चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. कारण आपण पाहतोय या ठिकाणी रहिवासी एरिया आहे, कम्प्लीट मधोमध या मैदानाची रचना पाहतोय आपण. आणि आपल्या मार्फत कोणालाही कोणताही त्रास झाला नाही पाहिजे याची आपण दक्षता घेऊया. कारण या शहराने आपल्याला भरभरून दिलंय, केएसकेला भरभरून दिलंय, इथल्या रहिवाशांनी इथल्या भूमिपुत्रांनी आपल्याला भरभरून साथ दिले आणि सर्वांना सोबत घेऊन आपण चाललोय. कारण केएसकेच्या अंतर्गत होणाऱ्या टेनिस जगतातल्या आपण 23 स्पर्धा पाहतोय आणि रबरच्या आम्ही 14 स्पर्धा खेळलो. जर कॅल्क्युलेशन केलं तर तब्बल एका वर्षामध्ये 37 स्पर्धा खेळलो आणि त्यामधील तब्बल जवळजवळ 80 ते 90% स्पर्धा एक त्या नवी मुंबई शहरामध्ये होताना पाहायला मिळतात. सार्थ अभिमान आहे आम्हाला नवी मुंबईकरांना या गोष्टीचा. कारण या शहराची रचना एक वेगळ्या पद्धतीने केलेला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये कंडिशन पाहतोय, 2 षटक संपुष्टात आलेत. 2 षटकांमध्ये 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मला वाटते 2 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळालंय आपल्याला. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहिली. प्रयाग आणि सुशील याची क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चूक मगाच्या चेंडूवरती केलेली पाहायला मिळाली. 4 धावा वसूल झाल्या. आता मात्र स्ट्राईक एंडला असतो पाहतोय आपण किशोर. ओ जोरदार फटका येतोय या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच सुशील कडून अफलातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. थोडासा
या ठिकाणी थ्रो आपण पाहिलं, चेंडू फेकी थोडीशी खराब पाहिली, त्याचा फायदा या ठिकाणी किशोर आणि अक्षय का किशोर आहे ना, किशोर आणि किरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 16 वरती पोहोचते. गोलंदाज मात्र आपण पाहतोय अक्षय. पुढचा चेंडू अक्षय टू किशोर, उलटा चेंडू, परंतु या ठिकाणी खराब फटका सिलेक्शन म्हणे, कारण पुलटो चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं माफी नसते, आणि या पुलटो चेंडूचा फायदा मात्र या ठिकाणी किशोर उचलताना पाहायला मिळाला नाही. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 17. आता मात्र कोणत्या संघाला बसतोय खतरा पाहायचा आहे, परंतु हा चेंडू मात्र अप्रतिम होता, फटका खेळण्याजोगा होता. या ठिकाणी किशोर मात्र मिस करतोय. एक धाव जोडली. आता मात्र धावफलक आपण पाहतोय, तिसरा षटक प्रगती पत्त्यावरती चालू आहे. अक्षय याचं धावफलक 17. पुन्हा सज्ज होतोय, आपण पाहतोय अक्षय टू या ठिकाणी किशोर. ओ खराब फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडून डिक्लेअर झोनचा इशारा येतोय. निलेशजी सोंडकर मात्र चुकी करतायत. एक धाव फाल होते या ठिकाणी गाढवली संघाला. एक धावेबरोबर धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. आणि या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी अक्षय टू या ठिकाणी किशोर, जोरदार फटका येतोय, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मात्र नक्कीच धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. आणि 19 म्हटलं की 1 वर्षाची वाट पाहिली जाते. 19 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या भूमीचा सण म्हटलं जातं. आणि घेऊन नक्कीच आता या ठिकाणी येणार आहोत आपण महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा सण. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भूमीला एक वेगळं लोक या दिवसाचा असतंय. शिवजयंतीचा सण साजरा केला जातोय महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी काय घडतंय, जोरदार फटका येतोय, क्षेत्ररक्षक आहे वाईड स्पीड विकेटला. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकांनो झेल मात्र धरणीला दान केला गेला, आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेची भर. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला प्रोत्साहन दिलं जाते आदिशक्ती 11 संघाकडून, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुका तर होणारच, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला सपोर्ट करणं गरजेचं असते. तेच केलं जातं. या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. तिसरं षटक प्रगती पत्त्यावरती. काय घडतंय, जोरदार फटका येतो या ठिकाणी नक्कीच मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षक केलं जातंय. काय घडतंय, खराब म्हणले कॉल. या ठिकाणी कॉलिंग, कारण आवश्यकता नसताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शेवटचा चेंडू होता मला वाटते, आणि 1 धाव नक्कीच कंप्लीट झाले. एका धावेवर धावसंख्या 22 आणि 23 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 23 धावा. पंचांना नवीन चेंडू द्यायचा आहे. या ठिकाणी आदिशक्ती 11 संघासमोर असेल, मी तर म्हणेन सुशील समोर असेल, कारण आदिशक्ती 11 संघाची फलंदाजी पाहिली तर सुशीलच्या अवतीभोवती आपल्याला घुटमळताना पाहायला मिळते. या ठिकाणी 18 चेंडू 22 धावांचं समीकरण असेल. आणि या ठिकाणी मगाशीच उल्लेख केला, केएसकेचे सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या. 16 आणि 17 फेब्रुवारीची स्पर्धा, त्याचे लॉट या ठिकाणी उडवले जाणार आहेत. आणि या ठिकाणी विक्रमजी धनावडे उपस्थित आहेत. 23 धावांचं आव्हान असेल आदिशक्ती 11 संघासमोर. गाढवली संघ ते थोपून धरतो का पाहायचंय. आणि या ठिकाणी येणारी मॅच कुरोशी ब आणि या ठिकाणी कोट्रोशी स्वतः आयोजकांची टीम असेल. यांचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मी नक्की समीरजींना विनंती करेन, आपण टॉस का बॉस या ठिकाणी आपण जायचं आहे. नक्कीच या ठिकाणी कोट्रोशी संघाचे जे खेळाडू आजूबाजूला आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षात जवळ यायचंय. कोट्रोशीचे सर्व खेळाडू आणि मी कुरोशी ब संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल या. आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल लगेचच या. सागर शिंदे, कारण आयोजक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती आहे आपण सर्वांनी सज्ज राहायचंय.
टॉस का बॉस या Follow, ठिकाणी follow. नक्कीच आपण पाहतोय अभिनवचे Follow. शेलार मला वाटते Follow, स्वतः follow, या ठिकाणी follow. जात आहेत. सागर शिंदे प्लीज कम या ठिकाणी या. हॅलो, धन्यवाद गणेशजी. या ठिकाणी आमचे मित्र के साठी ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते आमचे मित्र संतोषजी सकपाळ, हरीशजी जाधव, मंगेशजी सकपाळ, अविनाशजी शेलार साहेब या ठिकाणी टॉस का बॉस यजमान संघ कोट्रोशी वर्सेस कुरोशी हा सामना होणार आहे. अजयजी आमचे मित्र अजयजी शेलार, मयूर शिंदे या करतायत. संतोषजी सकपाळ यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यजमान संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अजय हा अनुभवी खेळाडू आहे. अजय, तू आयोजन एकदम सुंदर पद्धतीने केलेलं आहेस. या प्रथमतः खेळताना तू कोणता निर्णय घेणार आहेस? प्रथम फलंदाजी करून चांगला टार्गेट सेट करेन आणि त्यानुसार मग डिपेंड करायचा प्रयत्न करेन. हाच प्रयत्न राहील आमचा. तर तर या मैदानावर आपण सामने बघतोय तर फलंदाजी प्रथम तर जर चांगली झाली तर निश्चितच दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना चांगला दबाव येतो. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं अनेक सामन्यामधून. या ठिकाणी मयूर, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल तुझा कोटरी संघाला? 30-40 पर्यंत आम्ही जेवढं कमी होईल तेवढं कारण सध्याच्या फॉर्मला अजय सध्या जरा फॉर्ममध्ये आहे, तर आम्ही मेन त्या फोकस करेन की विकेट त्याची कशी भेटावी लवकरात लवकर. नक्कीच आपली चांगली प्रतिक्रिया. अजय तुलाही शुभेच्छा, मयूर तुलाही चांगल्या शुभेच्छा. या ठिकाणी वेळ दिला त्या मनपूर्वक स्वागत परत एकदा गणेशजी शिंदे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी मालुसरे. आपण पाहतोय 23 धावांचं आव्हान आणि या ठिकाणी 2 चेंडू फेकले गेलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 2. पुढचा चेंडू या ठिकाणी जोरकस फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच टिपला जात आहे. या ठिकाणी मात्र मोठा हादरा. पहिल्या विकेटचं पतन होतंय. कोण? किरण मात्र बॅक टू पेवलेन परतोय. 23 धावांचं आव्हान या ठिकाणी असताना पहिल्या विकेटचं पतन होतंय. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी युट्यूब थोडंसं आमचं या ठिकाणी आता आमचे लॉट पडत आहेत. तापोळाने प्रथमतःच मुंबईमध्ये आयोजन केलं आहे. या स्पर्धेचे या ठिकाणी लॉट पाडण्यात येणार आहेत. निश्चितच या ठिकाणी ओके सर, जाऊया परत एकदा गणेशजी शिंदे यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण रुपेश मोरे. गोलंदाजी मार्क वरती मात्र सज्ज आपण पाहतोय एकनाथ. या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटची कट घेतोय. मला वाटतंय थर्ड स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव रुपेशच्या बॅटमधून निघाली. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 3. आपण पाहतोय 23 धावांचं आव्हान. परंतु एक विचार करण्यासारखी गोष्ट, काही व्यूहरचना या ठिकाणी नक्कीच सुशीलच्या डोक्यातून आले. 23 धावांचं आव्हान आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी नक्कीच अपेक्षा सुशील कडून केली गेली होती, परंतु या ठिकाणी नक्कीच वेगळी रणनीती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुशील मात्र वन डाऊनलाही आलेला पाहायला मिळालं नाहीये. नक्कीच विजयाची नक्कीच अपेक्षा केली जात असेल. अंतिम 3 मध्ये जायचंय. पाहूया बोनाच्या एकनाथ. या ठिकाणी जोरदार फटका येतोय, परंतु या ठिकाणी मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पाठी मागे जातोय. अफलातून झेल टिपला जातोय. अफलातून सुभाष या क्षेत्ररक्षकाच्या वतीनं. आणि या ठिकाणी मात्र किरण याच्या विकेटचं रुपेश याच्या विकेटचं पतन होत आहे. दुसरी विकेट या ठिकाणी गमावतोय. आपण पाहतोय आदिशक्ती 11 पारसोनसक डव्या डीजे मास्तर कीवर. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. आता नवीन फलंदाज सुशील. सुशील मात्र येतोय. ही अपेक्षा पहिलीच केली गेली होती, परंतु या ठिकाणी रणनीती थोडीशी मला वाटते वेगळ्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केला. जर सुशील पहिला आला असता तर ही 2 धावांची जी 2 विकेटची पडझड झाली, 2 चेंडू डॉट झाले, ते आपल्याला पाहायला मिळाले नसते. परंतु काही हरकत नाही, प्रत्येक संघाचं प्रत्येक कॅप्टनचं एक वेगळं रणनीती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला मात्र असेल वैभव, नॉन स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय सुशील. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅट चिकट घेते, चेंडू मात्र जातो एसटी रक्षकाच्या डोक्यावरून साईड स्क्रीनच्या वरतून. 1 धावेसाठी 1 धावेची भर. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. आता मात्र वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. 12 चेंडू तब्बल 19 धावा. यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हटलं जातं. 18 चेंडू 23 धावांचं समीकरण होतं. पहिलं षटक एकनाथने हाताळलं आणि अफलातून षटक 4 धाब्यांचं. आणि काय योगायोग आहे, ज्यावेळेस गाढवली संघाची फलंदाजी होती, इनिंग चालू होती, त्यावेळेस सुशीलचं 4 धाब्यांचं षटक हाताळल्यानं पाहायला मिळालं होतं. म्हणजे स्कोर लेवलनी चाललाय. नंतरच्या 12 चेंडू मध्ये या ठिकाणी गाढवली संघाने 18 धावा उसूल केल्या होत्या. आता मात्र 19 धावा करायच्या आहेत. सुशील मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. एक मोठा फलंदाज या ठिकाणी केएसके मध्ये खरोखरच सुशीलचं नाव आदराने घेतलं जातं. गोलंदाजी सन्मान करत असतात. तो सुशील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज सुभाष शिंदे, सुभाष शिंदे आपण पाहतोय. आता मात्र सुशीलला सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. सुभाष तू आपण सुशील. या ठिकाणी पहा अफलातून चेंडू ऑफ एस्टेपच्या बाहेर लँड झालेला चेंडू, थोडासा गोल्डन चेंडू पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी उंची जास्त प्राप्त झाली. त्यामुळे नक्कीच सुशीलचा फटका या ठिकाणी सक्सेस झाला नाही. चेंडूचे मात्र निर्धाव सांगता होते आणि या कंडिशनला एक निर्धाव चेंडूला खूप महत्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया. ओ आपलातून फटका येतोय. चेंडू नक्की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा गाठतोय. एक जबरदस्त फटका येतोय. 6 धावा. डीजे समीकरण एक फटका कुठेतरी या मॅचला कलाटणी देऊन जाणारा होता आणि तोच सुशीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक अफलातून फटका, लॉंग 6 पाहायला मिळाला आणि यासाठी सुशीलला ओळखलं जातं संपूर्ण केएसके मध्ये आणि खऱ्या अर्थानं आदिशक्ती 11 संघाचा तारणहार म्हटलं जातं. पाहूया पुढचा चेंडू. सुभाष खूपच बाहेरचा चेंडू. पंच आपले हात फैलावतात. आमच्याकडे इशारा येतोय व्हाईट बॉलचा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं पालन केलं जात आहे. 1 धावेची भर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 11. आता मात्र 10 चेंडू 12 धावा या ठिकाणी आवश्यकता असेल. पुढचा चेंडू या ठिकाणी सुभाष सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला मात्र सुशील. या ठिकाणी नक्कीच एसटी रक्षक चूक करतोय. जो निर्धाव चेंडू जाणारा होता त्याच्यावरती मात्र 1 धाव बहाल केली जाते. पंचांकडून 22च्या स्वरूपाचा इशारा येतोय. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. धावा जाऊन पोहोचतात. या ठिकाणी 12-23 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरले आपण पाहतोय आदिशक्ती 11 सोनपार संघ. आणि या ठिकाणी नक्कीच समीरजी स्वतः स्कोररची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात. 9 चेंडू 11 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र वैभव सलामीवीर हा फलंदाज या ठिकाणी नक्कीच आपली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतोय पाहायचंय. पाहूया पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी मात्र काय घडतंय. कव्हर मधून चेंडू फेकी होते आणि या ठिकाणी धावबाद करण्याचा गोल्डन चान्स गेला म्हणेन आणि गेला नाही. नक्कीच धावबाद होताना पाहायला मिळतोय. वैभव डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. विकेटचं पतन होत आहे. या ठिकाणी विकेट क्रमांक 3 जाऊया डीजे मास्टरांकडे. धन्यवाद.
निलेशजी सोंडकर आपण पाहतोय या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकी झाली आपल्याला पाहायला मिळाली डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी वैभवला मात्र परतावं लागलंय. आता मात्र सर्व जबाबदारी सुशील आणि सुशीलवर असेल. सुभाष नक्कीच गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळते आपल्याला. ओ आणि मिस एंडिंग होतोय फटका परंतु या ठिकाणी तकदीर साथ देते पाहायला मिळेल आपल्याला म्हटलं जात. या ठिकाणी तकदीर भी बहादुरों का साथ देते म्हटलं जातं आणि ते सुशीलच्या वाट्याला आले. जर भौगोलिक रित्या या मैदानाची अकिनी नसती तर या ठिकाणी नक्कीच सुशील बाद झाला असता. आता मात्र 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सुशील आणि निलेश सोंडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय सुभाष शिंदे. आता मात्र शेवटचा चेंडू या ठिकाणी सुशीलच्या डोक्यामध्ये काय असेल मोठा फटका मॅच मध्ये येईन काय घडतंय आणि मोठा फटका लगावला जातोय. एकनाथ खाली येतोय चेंडूच्या परंतु काही फायदा नाही. चेंडू जातोय सरळ सीमा रे से पार. षटकार टीजे. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच काहीतरी वेगळं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऐकायला मिळतंय कारण लग्न सराई आता चालूच आहे आणि याच माध्यमातून नक्कीच एक आठवण करून देईल आपल्या KSK मधील खरोखर रिव्हर्सिव्हचा बादशाह ज्याला म्हटलं जातं देवळी संघाचा सुपरस्टार खेळाडू अक्षय जाधव. मला वाटतं याचा विवाह सोहळाही यावर्षी संपन्न होणार आहे 7 मेला आणि या ठिकाणी धुनी अशीच वाजवली. लाख लाख धन्यवाद आहे डीजे मास्टरांचे. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमधील आपलं आव्हान जिवंत ठेवायचं आहे. पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. तर या ठिकाणी पारसोड संघाला या ठिकाणी आदिशक्ती 11 संघाला या 4 धावा कराव्या लागतील. गाडवली संघाला जायचं असेल तर 4 धावा रोखाव्या लागतील. कारण पाहिलं गेलं तर क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अनिश्चितता भरलेले पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं याच KSKच्या मार्फत होणाऱ्या स्पर्धेमध्ये अनगणित रेकॉर्ड नोंदवले गेले. त्या ठिकाणी 6 चेंडू 1 धाव हवी असताना त्या ठिकाणी ती काढली गेली नाहीये. 2 चेंडू 10 धावा हव्या असताना त्या ठिकाणी नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार पाहिलेत आपण. पाहिलं गेलं तर KSK प्रीमियर लीग होती त्या ठिकाणी नक्कीच जंबो सर यांचं षटक आपण पाहिलंय. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी 4 धावा हव्या आहेत. या ठिकाणी जोरकास फाटका येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निलेशजी सोंडकर कुठेतरी थोडासा स्लोईंग मुवमेंट पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर सुशील 3ऱ्या धावेसाठी अग्रेसर होता परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. आता मात्र 5 चेंडू 2 धावांचं समीकरण या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. या ठिकाणी आदिशक्ती 11 संघाला आणि कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ए ग्रुप मधून निपाणी संघ दाखल झालाय आणि आता लगेच 2च मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी दुसरा कोण याचं उत्तर प्राप्त होणार आहे. आणि या मॅच नंतर नक्कीच मी या ठिकाणी बॅक टू समीरजींकडे जाणारच आहे. पाहूया पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी पहा काय घडतंय. विकेटचं पतन होतंय. कुठेतरी स्लो रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला निलेशजींकडून परंतु स्ट्राईक एंडला मात्र नक्कीच पुन्हा जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय सुशील. जाऊया या ठिकाणी मधुर संगीत किंवा डीजे मास्टर.
मी सगळ्याच्या सत्रामध्ये पाहिलं होतं, ऐकलं होतं की तानाजी यांची गोलंदाजी गेल्या 10 वर्षाच्या पूर्वी अतिशय तिखट मारा या गोलंदाजाकडून केला जायचा. आता मात्र स्ट्राईक एंडला सुशील कलात्मक पद्धतीचा फटका एका धावेसाठी स्कोर लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. ही एक धाव या ठिकाणी आदिशक्ती 11 संघाला या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये घेऊन जाणारे असेल याची सुशीलला नक्की जाणीव आहे. अफलातून प्रदर्शन आपण पाहत असतो सुशील याच्या मार्फत. आता 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आणि गोलंदाजी करत असताना नक्कीच पहिलं षटक फक्त 4 धावांचं हाताळलं होतं. पाहूया पुढचा चेंडू जोर का स्पूल केला जातोय, सक्सेसफुल होतोय या ठिकाणी आदिशक्ती 11. सोडमार संघ मात्र या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जातोय. या संघाला मनपूर्वक शुभेच्छा असतील, पराभूत संघाचं कौतुक असेल. पुन्हा एकदा या स्पर्धेबद्दल नक्की सांगेन शिवसेना युवासेना कोटरुशी यांच्या विद्यमानाने शिवसेना चषक कोटरुशी एक भव्य दिव्य स्पर्धा या क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थातच सिद्धू सकपाळ आणि प्रतिनिधी KSK चे सर्व पदाधिकारी या मंचावरती या लॉट उडवले जात आहेत. शिवसेना चषक कोटरुशी यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन नवी मुंबई शहरामध्ये पाहतोय आपण. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी काल साहेबांचा वाढदिवस संपन्न झाला आणि या स्पर्धेबद्दल नक्कीच सर्वांना या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्व संघांना शुभेच्छा देईन. आयोजकांचं मनपूर्वक